हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि तुम्ही सांगा हे तर एकदम सोपं आहे कारण हे ऍक्टिव्हिटी बेस्ड सम आहे आणि हे आवडतं ना आपल्याला कारण आपल्याला फक्त ब्लँक्स फिल करायचे. ओके, इकडे आपल्याला फिगर दिले आणि इकडे ब्लँक्स पण दिले, इन्फॉर्मेशन दिलंय आणि तिकडे काय सांगितलंय फाइंड ए बी अँड बी सी, ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. ओके, तर पहिल्यांदा काय केलं बघा, आपल्याला सांगितलं ए बी इज इक्वल टू बी सी. इकडे काय आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे कारण इकडे अँगल 90 डिग्री आहे ना. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर 90 डिग्रीच्या समोरची जे बाजू आहे ते काय आहे, ते हायपोटेन्यूज आणि त्याचं लेंथ आपल्याला दिलंय √8 आणि आपल्याला बाकीचे जे दोन परपेंडिक्युलर साइड ए बी आणि बी सी त्यांचं लेंथ फाइंड करायचंय. पण त्यांच्याबद्दल आपल्याला एक गोष्ट माहित आहे की ए बी आणि बी सी काय ते एकमेकांना इक्वल आहे का बरं, गिव्हन आहे. आणि एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जेव्हा परपेंडिक्युलर साइड्स इक्वल असतात म्हणजे हे काय झालं, हे झालं आयसोसलेस राईट अँगल ट्रायंगल, हे आपल्याला दिलंय. आणि आपल्याला सांगितलंय नेक्स्ट स्टेप मध्ये अँगल बीएसीचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे या अँगलचं मेजर पाहिजे आपल्याला. ओके, आता अँगल बीएसीचं मेजर कसं मिळणार आहे आपल्याला, अँगल पाहिजे. आता या ट्रायंगल मध्ये सांगा आपल्याकडे दोन बाजू इक्वल आहेत. एका ट्रायंगल मध्ये जेव्हा दोन बाजू इक्वल असतात म्हणजे आपल्याला माहित आहे त्यांच्या समोरचं जे अँगल्स आहेत ते पण एकमेकांना इक्वल असणार आहे म्हणजे अँगल ए आणि अँगल सी हे दोन्ही एकमेकांना इक्वल आहे. बरं, ओके. आता हे सगळं स्टेप्स इकडे लिहायचंय का नाही, ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे आपल्याला हेच फिल करायचंय. पण जर समजा हे सम आलं 2 मार्कासाठी तर स्टेप्स लिहावं लागेल ना, तर तिकडे काय लिहिणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण तिकडे लिहिणार सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी दिला आहे, त्यामुळे आपण सांगू शकतो अँगल ए आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, आपल्याला माहिती आहे रिझन आहे आयसोसलेस ट्रायंगल थिअरम. यांचं मेजर सेम असणार आहे, राईट आहे, कारण दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. आपल्याला मेजर माहित आहे म्हणजे हे सोपं करण्यासाठी आपण यांचं मेजर एक्स घेऊ शकतो. म्हणजे आपण नेक्स्ट स्टेप काय लिहिणार, लेट अँगल ए इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू एक्स. एक्स लिहिलं. आता तुम्ही सांगणार आपल्याला अँगल एचं मेजर पाहिजे, बीएसी म्हणजे अँगल ए त्याचं मेजर पाहिजे म्हणजे एक्सचं व्हॅल्यू शोधावं लागेल. आता एक्स तर एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचं व्हॅल्यू शोधायचं म्हणजे काय, आपल्याला इक्वेशन लागेल व्हेरिएबल मध्ये या एक्स मध्ये. आता ते कसं फाईंड करायचं, कसं फॉर्म करायचं, काय कंडिशन दिलंय का सांगणार. बघा ना इकडे हे अँगल एक्स आहे, हे अँगल एक्स आहे, हे 90 डिग्री आहे. तिन्ही काय आहेत, तिन्ही अँगल्स आहेत ट्रायंगलचं आणि आपल्याला माहित आहे एका ट्रायंगल मध्ये तिन्ही जे अँगल असतात त्यांचं सम असतं 180 डिग्री. का, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल ते युज करा म्हणजे आपण काय लिहिणार अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन काय, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अँगल एचं मेजर किती आहे एक्स, अँगल सीचं मेजर किती आहे एक्स, अँगल बीचं मेजर किती आहे 90, ते सबस्टिट्यूट करा म्हणजे येणार आहे एक्स प्लस 90 इज इक्वल टू 180. एक्स प्लस एक्स किती 2x प्लस 90 ला इकडे ट्रान्सपोज करा म्हणजे ते झालं -90. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे 2x इज इक्वल टू 180 मायनस 90. आता 180 मायनस 90 म्हटलं तर 90 म्हणजे आपल्याला काय आलं 2x इज इक्वल टू 90 म्हणजे एक्सचं व्हॅल्यू काय 90/2 आणि 90/2 म्हणजे किती आलं 45 म्हणजे आपल्याला एक्सचं व्हॅल्यू मिळालं 45. एक्स 45 मिळालं म्हणजे या अँगलचं मेजर आपल्याला आता मिळालं. हे अँगल कोणता अँगल बीएसी, बीएसीचं मेजर किती आपण घेतलंय एक्स, त्याचं मेजर किती आलंय 45 म्हणजे आपण काय लिहिणार अँगल बीएसीचं मेजर आहे 45 डिग्री म्हणजे हे आलं. पण मी तेच सांगितलं ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये तेच लिहायचं, हे लिहायचं आहे का नाही याची गरज नाही. पण जर हे 2 मार्क्सचं सम सारखं आलं तर हे स्टेप्स लिहावं लागेल तरच आपल्याला 45 डिग्री. ओके, आता हे आल्यानंतर हे ट्रायंगल बघा. आता या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 आहे आणि दोन्ही अँगल्स आपल्याला 45 आले ना म्हणजे हे ट्रायंगल स्पेशल राईट अँगल ट्रायंगल आहे जिकडे अक्यूट अँगल्स 45 म्हणजे हे काय 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे. ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहिणार पण इकडे लिहिणार का नाही. आणि हे आलं म्हणजे आपण कोणतं थिअरम अप्लाय करणार आहे 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. आणि हे थिअरम आठवते ना आपण ऑलरेडी डिस्कस केले, ती व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, आता तुम्ही सांगितलं ओके हे 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थिअरम अप्लाय करूया. त्या थिअरमने काय मिळणार तर आपल्याला हे मिळतंय की जे 45 डिग्रीच्या समोरचे बाजू आहेत म्हणजे जे परपेंडिक्युलर साइड्स आहेत त्यांचं लेंथ काय असणार आहे म्हणजे एबी आणि बीसीचं ते असणार आहे 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज इकडे कोणते एसी ते लिहिलं आपण. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 1/√2 म्हणजे 1/√2 एसीचं व्हॅल्यू काय √8. आता तुम्ही सांगा हे कसं सोडवायचं.
आता रूट 8 ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? कारण 8 ला आपण फॅक्टराईज करू शकतो. 8 ला आपण लिहू शकतो 4x2. आता 4चं स्क्वेअर रूट काय? 2. म्हणजे काय आलं? हे सिम्प्लिफाय झालं आणि आलं 2√2. म्हणजे इकडे आता √2 आणि √2 कॅन्सल होते ना, कॅन्सल झालं. म्हणजे आपल्याला AB आणि BCचं व्हॅल्यू काय मिळालंय? 2 काय सेंटीमीटर दिलाय का, मीटर आहे का, नाही, युनिट्स लिहायचं. म्हणजे आपल्याला AB आणि BCचं लेंथ मिळालंय 2 युनिट, जे आपल्याला सापडायचं, जे आपल्याला फाईंड करायचं होतं. आलं ना आता? तर मला सांगा, सोपं होतं की नाही? एकदम म्हणजे एकदम सोपं होतं, समजलं ना? पण ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये एवढंच लिहायचंय. पण जर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नाही आलं, स्टेप्स लिहायचे 2 मार्कासाठी आले, तर हे स्टेप्स पण लिहायचं. हे समजलं तर? आता आवडलं तुम्हाला, स्वतःहून प्रॅक्टिस करून घ्या आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय, प्रॅक्टिस सेट 1.3 साठी इकडे क्लिक करा, 1.4 साठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.